कारवाईच्या रणधुमाळीत शिरगाव चेकपोस्टवर विदेशी दारूसह कार जप्त. अवैध दारू बाळगण्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल. सदर गाडी निवडणूक प्रचारातील असल्याची चर्चा. महाड शहर पोलिसांनी शिरगाव चेकपोस्ट परिसरात कारवाई करत काही विदेशी दारूच्या बाटल्या आणि एर्टिगा कारसह एकूण 7,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही 2 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:35 सुमारास शिरगाव चेकपोस्ट येथे करण्यात आली. आरोपी निखिल सुरेश सागवेकर वय वर्ष 29 राहणार शिरगाव तालुका महाड हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या कारमधून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच्या गाडीतून विदेशी मद्याच्या एकूण 30 बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एर्टिगा कार क्रमांक MH06 CL 7567 असा एकूण 7,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र सदर कार ही एका राजकीय पुढाऱ्याच्या प्रचारातील असल्याचे बोलले जात असून या गाडीत प्रचाराचे सामान देखील असल्याची चर्चा शिरगाव फाटा परिसरात रंगली होती. मात्र पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता या गाडीत इतर कोणतेही सामान नसल्याचे सांगितले आहे. सदर प्रकरणी आता महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड.